पण पाहत असतील आणि ते पण शेतकरी केळी लावून वय खात असेल, तुटाळे होत असतील, व्हायरस येत असतील आणि म्हणत असतील बघू 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 बघू, अगदी काही बघत बघत अगदी मोडून टाकायची बाहेर आली, प्लॉट मोडले बी. मग हे कधी बघायचं, कधी बघितलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? लगेच तुम्हाला सांगतो ह्यांच्या औषधाचा रिझल्ट ही तुम्हाला सांगतो, ज्या शेतकऱ्याला अनुभव नाही त्या शेतकऱ्यांना ह्यांच्या औषधाचा रिझल्ट 100% घेतला पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्याच्या बागेत एक झाड जरी व्हायरसचं दिसलं तरी त्या शेतकऱ्यांत आवर्जून तात्काळ तुम्हाला सांगतो लगेच्या लगे ह्यांच्या औषधाचा रिझल्ट हे घेतलाच पाहिजे. कारण की तुम्हाला सांगतो ह्यांचं औषध व्हायरसमुक्त औषध. माझ्या अख्ख्या बागेत तुम्हाला सांगतो व्हायरसची झाडं दिसायला लागल्यावर मी ह्यांना सांगितलं. ह्यांनी मला काय सांगितलं नाही की बा आमच्या कंपनीचा वापरा आणि आमच्या कंपनीचा वापरल्याच्यानंतर कुठल्याच कंपनीचे औषध वापरायची गरज लागणार असं सांगितलंच नाही. ह्यांनी फक्त एकच सांगितलं, तुमच्या बागेसाठी फक्त एकदा वापरून बघा. नाही तर तुमच्या जे कंपनीचं औषध आहे हे कंपनीत, आता हे बघा माझी बाग आहे, ह्या बागेत मला स्वतः वैयक्तिक तुमच्या कंपनीची औषधं घेतल्या आधी भरपूर औषधं घेतली पण मला काही रिझल्ट बसला नाही. पण ज्यावेळेस तुमच्या कंपनीची औषधं घेतली, बायोऑर्गॅनिक कंपनीची जी औषधं घेतली त्यावेळेस मला जाणवलेला रिझल्ट आहे. म्हणून मी सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की बायोऑर्गॅनिकचं औषध ही 100% वापरलंच पाहिजे. कुठल्या पिकासाठी असू द्या हे वापरलंच पाहिजे. कारण की ह्याचा रिझल्ट मला आलेला आहे म्हणून मी सांगतो. म्हणजे तुम्हाला जी वापरा बायोऑर्गॅनिक मधून जे काय अपेक्षित होतं ते भेटलेलं आहे, पूर्णपणे भेटलेलं आहे. आणि हे भेटलेलं नसतं तर तुम्ही आता उभा राहिला असता? नाही तुम्ही म्हणला असता घोगरे साहेब ही भेटलेलं आहे म्हणूनच मी समाधान नाही. त्यांनी कॉल केला, साहेब तुम्ही प्लॉट बघा आता कसा आहे. होय ना? केलता त्यांनी प्लॉट सकाळीच केलता. म्हणजे साहेब केव्हा येत आहे प्लॉट बघायला? म्हणजे आनंद आहे ना, आनंद हा द्विगुणित झाला तुमचा. नाही बरोबर. आजची तारीख किती आहे बरं? 7/2/2025. आणि हे केळी लावून किती महिने झाला आता? 2.5 महिने का? साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष मोहोळकर, राजुरी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बायोऑर्गॅनिकचं जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे तर पूर्वावस्था आपल्या रामेश्वर घोगरे सरांनी तुमची काढली होती. किती तारखेला काढली होती बरं ह्या प्लॉटची? 7 फेब्रुवारीला. 7 फेब्रुवारी 2025. आणि आज तारीख किती आहे? 14 मार्च 2025. 14 मार्च 2025. ओके. मला काय म्हणायचं, हे जी लागण तारीख काय आहे बरं? लागण तारीख 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर 2024. बरोबर आहे का? बरोबर. 7 नोव्हेंबर 2024. 7 नोव्हेंबरच ना? हो 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर 2024 म्हणजे 7 फेब्रुवारीला साहेब आले. मला काय म्हणायचंय, ह्या प्लॉटचं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेण्या अगोदर तुम्ही ज्यावेळेस हा प्लॉटनी वय खाल्लं होतं, प्लॉट थोडासा म्हणजे बसला होता, पोगा वगैरे निघत नव्हता पाहिजे असा गच्चा धरला होता, त्यावेळेस तुम्ही साहेब सुकलेला होता. साहेब आले त्यावेळेस, कारण आपण व्हिडिओ पाहिला तर त्याच्यात तुम्ही एकंदरीत वैयक्तिक नाराज आहेत. नाराज बरोबर आहे की नाही? नाराज होतो. पण आता जर कसा जरी प्लॉट बघितला, आता किती वाजले आता दुपारचे घोगरे सर बघा? 3-3:30 वाजले. 3:30 वाजले. आता प्लॉटवरती आपण कसा जरी कॅमेरा फिरवला, प्लॉट कसा वाटतोय आता आपल्याला? पूर्ण मस्त वाटतंय. टवटवीत. मराठी शब्द टवटवीत आणि फ्रेश. बरोबर आहे. मला काय म्हणायचंय, आज थोडक्यात आपण काय करतो, कोथंबीर असन, मेथी असन, तर आपण त्याला पोतड्यात पाणी मारून असं थोडंसं लपाटतो, कारण ती आतमध्ये फ्रेश राहते. ती इशीतनं बाहेर काढल्याने, फ्रीजमधून बाहेर काढल्याने टवटवीत असते. पण ह्या उन्हामध्ये केळी उभा आहे आणि आज ती टवटवीत आहे. तसं पोतड्यातनं जसं आपण कोथंबीर वगैरे बाजारात विकाय आणतात आणि ती एकदम अशी फ्रेश दिसते, आत्ता उपटून आणली. बरोबर आहे का नाही? तसा ह्या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये आपला प्लॉट आता कसा दिसतोय? टवटवीत दिसतोय, फ्रेश दिसतोय. मग मला काय म्हणायचं बघा, आता जर आपण एकंदरीत ह्याचा जरी कसा जरी आपण अभ्यास केला, थोड्या वेळाने लावू का प्लॉटवर जर ही जर आपण पाला बघितला ह्या झाडाचा, तर ही पाला असा रुंद आहे आणि असा खाली आलेला नाही, म्हणजे असा कडक आहे. तसाच हा पाला पण कडक आहे. आणि ज्या वेळेस घोगरे सरांनी तुमचं
शूटिंग आणि फोटो काढले होते. ही पहिलं झाड, दुसरं झाड आणि तिसरं झाड, ही तिसरं किती उंची होती ती आता दिसती. आणि आता जर बघितली म्हणजे पहिली उंची सोडून, तर आता जर बघितली तर ही माझ्या डोक्याच्या वर माझा जो हात आहे, ही हात फक्त 4 बोटं वरती दिसतात एवढी ह्याची उंची. म्हणजे फक्त हे किती दिवसात घाललेलं आहे की दिवसावर जर काढलं तर फक्त 35 दिवसात झालेला बदल आहे हा. आणि 35 दिवसात झालेला बदल आहे. आणि वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन तुम्हाला जरी 7 फेब्रुवारीला घोगरे सरांनी दिलं असेल, तरी तुम्ही किती दिवसापासून ते त्याच्यानंतर चालू केलं वापरायला? त्यांनी 7 फेब्रुवारीला दिलं. 13 फेब्रुवारीपासून मी चालू केली ती. 13 फेब्रुवारीपासून चालू केली ती. म्हणजे 7 फेब्रुवारीला जरी दिलं तरी 13 फेब्रुवारीपासून चालू केली ती. म्हणजे तुम्ही 8ला जरी केलं असतं लगे दुसऱ्या दिवशी, तरी फरक अजून वेगळा असतो. अजून वेगळा म्हणजे तुम्ही देऊन पण लेट आहेत, लेट आहे, देऊन पण लेट आहे. असू द्या. पण मग मला काय म्हणायचं बघा, अशा टेम्परेचरमध्ये आपले बरेच शेतकऱ्यांचे केळी असेल किंवा इतर पिकं असतील की टेम्परेचरमुळं पिकांची वाढ होत नाही, पिकं थोडीशी थांबतात, वय खात्यात, गच्चा धरतात, व्हायरसला वगैरे बळी जातात आणि त्याची पाहिजे अशी वाढ होत नाही. मग जे काय आपले केळी क्षेत्रात नवीन जुने शेतकरी आहेत, ज्यांची काही केळी वय खाती, टेम्परेचरला बळी जाती, व्हायरसला बळी जाती, मर वाढती, अशा शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल? कारण 35 दिवसात तुमच्या रानामध्ये चमत्कार झालेला आहे साहेब. नाही झालेला आहे, बरोबर. चमत्कार हा शब्द पहिला फक्त वापरत होते, लय मोठा चमत्कार झालेला आहे. आजच्या काळात चमत्कार हे वेगळेच दिसतात. नाही, बरोबर आहे, दिसते. पण खरे चमत्कार नाही दिसत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे का, आपण दोघं भांडणं करू शकतो बघा बरं का, मी काय म्हणतोय, एकामेकाच्या डोक्यात दगड घालू शकतो, मी काय म्हणतोय बघा बरं का. हा, बरोबर आहे. आपण हे नाही ते कुठाने करू शकतो, पण आपण भांडणं न करता आपले एकमेकांचे विचार जुळून एकमेकांची प्रगती करू शकत नाही, अशी मनस्थिती झाली आज. नाही, झाली की, बरोबर आहे, झाली बरोबर आहे का नाही? झाली. हे वापरा बायोरेनिकने किती खूप मोठा न्याय दिलाय आपल्या शेतकऱ्यांसाठी, की बारीक जर विचार केला तर आज कष्ट करणारा जर हरला तर खाणारा माणूस कुणीही संध्याकाळी, दुपारी आणि सकाळी ह्या शेतीत जेवढं काय पिकत आहे त्याच्यावरचं जे अन्न आहे तेच अन्न प्रत्येक माणूस आपला जी काय ह्या पृथ्वी तलावावरती आहे, अगदी जनावरापासून, किड्यामुंग्यापासून ते अगदी हत्तीपर्यंत म्हणू आपण, की ह्या जमिनीवर जी पिकतंय तीच खातोय का दुसरं खातोय? नाही, तीच जी जमीन पिकते तीच. गांडूळ सोलला तर माती कोणीच खात नाही. नाही, बरोबर आहे. मराठी म्हणे की गांडूळ माती खातो आणि जमीन भुसभुशीत करतो. मग गांडूळ हा जर प्राणी सोलला तर सगळ्यांना चारा लागतो, जनावरांना जनावरांचा चारा, माणसांना माणसांचा चारा. अन्न हे चाराच आहे माणसाचं. पण मग मला काय म्हणायचं बघा, जर हे वापरा बायोरेनिक वापरल्यामुळं जर आपली टाकलेली खतं उचलली जात असतील, खाल्लेलं वय बाहेर निघत असेल, जर आपलं पीक टवटवीत दिसत असेल, रानात यायला करमत असेल, आणि ह्या वापरा बायोरेनिकचं आपण आपले शेतकरी मित्र काही व्हिडिओ पाहत असतील, कुणी स्टेटसला ठेवलेलं, बरेच 2-2, 3-3 महिने स्टेटसला ठेवलेले काही शेतकरी व्हिडिओ पण पाहत असतील, आणि ते पण शेतकरी केळी लावून वय खात असेल, तुटाळे होत असतील, व्हायरस येत असतील आणि म्हणत असतील बघू 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 बघू, अगदी काही बघत बघत अगदी मोडून टाकायची बाहेर आली, प्लॉट मोडले बी. मग हे कधी बघायचं, कधी बघितलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? लगेच तुम्हाला सांगतो, ह्यांच्या औषधाचा रिझल्ट ही तुम्हाला सांगतो, ज्या शेतकऱ्याला अनुभव नाही त्या शेतकऱ्यांना ह्यांच्या औषधाचा रिझल्ट 100% घेतला पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्याच्या बागेत एक झाड जरी व्हायरसचं दिसलं तरी त्या शेतकऱ्यांना आवर्जून तात्काळ तुम्हाला सांगतो लगेच्या लगे ह्यांच्या औषधाचा रिझल्ट हे घेतलाच पाहिजे. कारण की तुम्हाला सांगतो ह्यांचं औषध व्हायरसमुक्त औषध. माझ्या अख्ख्या बागेत तुम्हाला सांगतो व्हायरसची झाडं दिसायला लागल्यावर मी ह्यांना सांगितलं, ह्यांनी मला काय सांगितलं नाही की बा आमच्या कंपनीचा वापर आणि आमच्या कंपनीचं वापरल्याच्या नंतर कुठल्याच कंपनीचे औषध वापरायची गरज लागणार असं सांगितलंच नाही ह्यांनी फक्त एकच सांगितलं, तुमच्या बागेसाठी फक्त एकदा वापरून बघा काय आहे ती. मग ज्यानंतर मी वापरलं त्यानंतरच मला कळलं की बा ह्यांच्या कंपनीचे औषधं काय आहेत आणि काय नाही. पावर तुम्हाला ही झाडामध्ये दिसते. हे मुक झाड जे कुणाचंच ऐकत नाही, स्वतःच्या ज्या रानात लावलंय त्याचं बी ऐकत नाही, ती हे मुक झाड वापरा बायोरेनिकचं ऐकतंय. काय ऐकतंय की त्याला पाहिजे ती वापरा बायोरेनिक देतंय, मग ती वाढतंय. म्हणजे थोडक्यात जावाय रुसल्यानंतर लग्नात अंगठी घातली जायची, तेव्हा त्याचा रुसवा निघायचा. आता आपल्या जमिनीत कुठलंही पीक केल्यानंतर जर पीक रुसलेलं असेल तर वापरा बायोरेनिक वापरा, म्हणजे त्या पिकाचा रुसवा निघन असं म्हणाय काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटते? नाही, बरोबर आहे. कारण रुसवा काढाय काहीतरी पाहिजे. मग जमिनीत कुठलंही पीक जर थोडक्यात वय खात असेल, त्या पिकाचं उत्पादन पाहिजे असं भेटत नसेल,
तर ते थोडक्यात रुसलंच आहे आपल्यावर. मग ते म्हणतंय मला वापरा बायोरेनिक आणून द्या, मला वापरा बायोरेनिक आणून द्या. आणि तुम्ही हे व्हिडिओ पण पाहताय, आपले जे शेतकरी मित्र आहेत हे व्हिडिओ पण पाहतात की आणि पाहतात आणि तसंच पुढं ढकलतात किंवा दुसरा व्हिडिओ बघत आहेत, परत हे बघत आहेत, परत नवीन पल्ला परत बघत आहेत, परत नवीन पल्ला बघत आहेत आणि फक्त बघत आहेत. मग मला सांगा, हे व्हिडिओ बघणाऱ्यांचे पण प्लॉट चांगले आले पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही बरोबर आहे, आले पाहिजेत ना. आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन न वापरता हे व्हिडिओ बघणाऱ्यांचे पण प्लॉट चांगले आले पाहिजे. नाही, बरोबर आहे, आले पाहिजेत ना. येते का? येणार की 100% येणार. व्हिडिओ बघून 100% येणार. फक्त नाही, व्हिडिओ बघून नाही येणार. व्हिडिओ बघून नाही येणार. ज्यावेळेस व्हिडिओ बघून ह्या सरांकडेची गाठ घेत्यान किंवा सरांचं मार्गदर्शन घेत्यान, सर सांगते तसं करते, त्यावेळेसच येणार. व्हिडिओ बघून नाही येणार. मला असं वाटतं की हे माझे जे शेतकरी मित्र सगळे जे काही व्हिडिओ पाहतात, की ह्यांनी ज्या वेळेस व्हिडिओ पाहतात त्यावेळेस तिकडं पिकानी त्याची वाढ चांगली व्हावी अशी माझी वैयक्तिक शुभेच्छा सगळ्या शेतकऱ्यांना. पण तुम्हाला असं वाटतंय की व्हिडिओ पाहून बी प्लॉट उचला ना, त्यावेळेस तरी मला वाटतंय की तुम्ही वापरा बायोरेनिक वापरा. नाही बरोबर आहे, वापरलं. तुम्हाला काय वाटतं? वापरलं. कारण आज बारीक जर अभ्यास केला ना, बारीक एकदम, ह्या अशा टेम्परेचरमध्ये अशा उन्हामध्ये माझा शेतकरी जर आज कष्ट करीत असेल, खर्च करत असेल आणि पीक वय खात असेल आणि ह्याची जाणीव ह्या डोळ्याला कष्ट करणाऱ्याच्या भेटत असेल आणि वापरा बायोरेनिकचे व्हिडिओ पण पाहत असेल आणि काना मागं टाकत असेल, तर त्या परमेश्वराने जे आपल्याला इथं ज्ञान दिलेलं आहे प्रत्येकाला विचार करण्यासाठी, त्याला पण एक वेळेस असं वाटन की ही द्यायला नव्हतं पाहिजे, ही विचार करायला द्यायला नव्हतं पाहिजे. कारण ह्याच्या नजरेला आम्ही धावतोय सगळं आणि हा विचार हिथं का करीना, इथला विचार करतो ना आपण सगळा, करू का नको करू, करू का नको करू. मला काय म्हणायचंय, आज आपण बऱ्याच गोष्टीचा असा अभ्यास करतो की मी फसन का, मी ह्याच्यात माझा खर्च होऊन माझं जे काय करतोय मी त्यात मला यश येईन का. तर आपण आज धावतोय काय, यश येणे अगोदरचे प्लॉट आणि यश आल्यानंतरचे प्लॉट, म्हणजे वापरण्यापूर्वीचे प्लॉट आणि वापरल्यानंतरचे प्लॉट. मग हे सगळं जर आपण चित्र इतकं आपल्या शेतकरी मित्रांना दावित असेल, कंपनीचं जे काही मार्गदर्शन आहे त्याला न्याय आपल्या वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शनाचा ही झाडांनी स्वीकारलेला असेल, हे सगळं बदल दिसत असतील. आणि जर असं आपल्याकडे शंका एक येत असेल की काय खरं आहे, कंपनीची कामं असतात, प्लॉट उचलत असतात, काहीच नाही सोडलं तरी प्लॉट वाढतच असतो, मग मी म्हणतो तुम्ही पण हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरण्या अगोदर कष्ट करायला, खर्च करायला, खतं द्यायला, वॉटर सोल्युबल द्यायला, पाणी द्यायला साहेब कमी पडले होते? नाही, फक्त प्लॉट उचलत नव्हता, फक्त प्लॉट उचलत नव्हता आणि ती फक्त वापरा बायोरेनिकचं सोडलं की उचललाय. वापरा बायोरेनिक आणि वापरा बायोरेनिक अजून असं म्हणतंय की तुमच्या शेड्यूलमध्ये आमचं ऍड करा. नाही बरोबर आहे. मग मी असं म्हणेन, वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड केलं की ऍड लागणं बंद होतंय. नाही बरोबर आहे. आता तो इंग्लिश शब्द आहे, तो मराठीत बी अर्थ निघतो आणि इंग्लिशमध्ये निघतो. ऍड केलं की ऍड लागायचं मराठीत बंद होतं, इंग्लिशमध्ये ऍड केलं की मराठीत ऍड लागायचं बंद होतो, असं मी आता स्पष्ट सांगेन. कारण ऍड कसं लागत आणि ऍड कसं नाही लागत सांगतो. तुम्ही जर वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड नाही केलं तर तुमचं कष्ट, तुमचा वेळ, इथं केलेला खर्च, हे सगळं जर तुम्ही कष्ट खर्च करीत असताना जर पीक उचलत नसेल तर तुम्हाला ऍड लागल्यासारखं होतं. नाही बरोबर आहे, होतं की. मग त्याच्यात फक्त ती ऍड न लागून घेता संध्याकाळी झोप येत नाही नीट यायला लागल्यावर, नाही येत. मग जर वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड करून घेतलं, संध्याकाळी झोप चांगली लागते आणि पीक वय खात नाही, एकदम अपेक्षेपासून छान रिझल्ट भेटतात, दिसतात नजरेला. केळी क्षेत्रातले शेतकरी जे काय आज अशा टेम्परेचरमध्ये लागण केलेली, कोणी 2 महिने, कोणी 1 महिना, कोणी 3 महिने, कोणी 4 महिन्याची केळी, आणि ज्या शेतकऱ्यांची केळी वय खाल्लेली आहे, टेम्परेचरला बळी गेलेली आहे, मुळी चालत नाही, बरेच काय अनेक समस्या आहेत आणि त्या केळीचा सर्वांगीण विकास होत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तुमच्या ह्या 35 दिवसाच्या रिझल्टमध्ये जे काय मिळालेला तुम्हाला अनुभव आहे, तर तुम्ही एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल? कारण तुम्हाला का विचारतोय सांगाय तर आम्ही रोज सांगतोय सगळ्या शेतकऱ्यांना की वापरा बायोरेनिक ॲड करा. पण कसं आहे, आम्ही सांगणं म्हणजे आम्ही कंपनीचे मार्गदर्शक म्हणजे आमच्यावरती एक वेगळेच आज ह्याच्यात काही मी बोलतच नाही. पण तुम्ही सांगणं का गरजेचं आहे? तुम्ही तुमच्या रानामध्ये उभा आहेत आणि आज पिकांनी तुमच्यासमोर एक साक्षात्कार दावून दिलाय की मला पाहिजे होतं ती वापरा बायोरेनिकनी दिलंय. आज त्यांना जे समोरचे शेतकरी जे अडचणीत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन निसंकोचपणे वापरलं पाहिजे का संकोच घेऊन वापरलं पाहिजे, शंका घेऊन वापरलं पाहिजे का बिगर शंकेचं वापरलं पाहिजे? नाही, तो तुमच्या जे कंपनीचं औषध आहे हे कंपनीत, आता हे बघा माझी बाग आहे, ह्या बागेत मला स्वतः वैयक्तिक
तुमच्या कंपनीची औषधं घेतल्या आधी भरपूर औषधं घेतली पण मला काही रिझल्ट बसला नाही. पण ज्यावेळेस तुमच्या कंपनीची औषधं घेतली, बायोऑर्गॅनिक कंपनीची जी औषधं घेतली, त्यावेळेस मला जाणवलेला रिझल्ट आहे. म्हणून मी सांगतो, प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की बायोऑर्गॅनिकचं औषध ही 100% वापरलंच पाहिजे. कुठल्या पिकासाठी असू द्या, हे वापरलंच पाहिजे. कारण की ह्याचा रिझल्ट मला आलेला आहे म्हणून मी सांगतो. म्हणजे तुम्हाला जी वापरा बायोनिक मधून जे काही अपेक्षित होतं ते भेटलेलं आहे, बरोबर, पूर्णपणे भेटलेलं आहे. आणि हे भेटलेलं नसतं तर तुम्ही आता उभा राहिला असता? नाही, तुम्ही म्हणला असता गोगरे साहेब ही भेटलेलं आहे म्हणूनच मी समाधान आहे. त्यांनी कॉल केला, साहेब तुम्ही प्लॉट बघा आता कसा आहे. होय ना? केलता ना त्यांनी प्लॉट सकाळीच केलता. साहेब केव्हा येत आहे प्लॉट बघायला? म्हणजे आनंद आहे ना, आनंद हा द्विगुणित झाला तुमचा. नाही, बरोबर. आनंद हा जो कष्ट करतो त्याच्या कष्टाला यश मिळतं, तो आनंद आहे ना, तो कुठंच भेटत नाही ना भेटत. आज मला काय म्हणायचं, एखादा 50 लाखाच्या गाडीत बसन, आहे का? बरोबर आहे. मी काय म्हणतो, कुणी हेलिकॉप्टरात बसन, कुणी विमानात बसन, पण तो आनंद वेगळा आणि स्वतःचं कष्ट करून मिळालेलं यश तो आनंद वेगळा. तो हेलिकॉप्टरात विमानात बसण्याच्या 10 पट भारी. कारण मी केलेलं कर्म, मी केलेलं कष्ट जर मला यश मिळतंय तर मी कुठतरी चांगल्या रोडनीत चाललोय ह्याची ज्याची त्याला जाणीव आहे. आणि ती जाणीव करून देते आपली वापरा बायोनिक. कारण आज कष्टकरी जर हरला आणि कष्टकरी हरताना जर सगळी गमत बघत असते हसत असते, तर मी म्हणतो ह्याच्यासारखं वाईट काहीच नाही. आणि त्या कष्टकऱ्याला, आपल्या शेतकऱ्याला हरूनच द्यायचं नाही. ही वापरा बायोनिकने एक ठाण घेतलेलं आहे की वापरा बायोनिकने ठाण काय घेतलंय की कष्टकरी शेतकऱ्याला मला हरून द्यायचं नाही. म्हणून वापरा बायोनिकचे मार्गदर्शक तुमच्या बांधावरती येऊन तुमच्या समस्या जाणून घेऊन तुम्हाला समजून सांगून उमजून घेऊन शेड्यूल प्लॉट पाहणी करून प्लॉटच्या परिस्थितीनुसार लिहून देतात. तुम्हाला बिगर शेड्यूल लिहून देतात. अशा बॉटल दिल्या का, हे घरा रोहर, हे घ्या गुरुथरण साहेब, एवढे पैसे झाले आणि द्या. तुम्हाला असं जे काय आमच्या वापरा बायोनिकचं लेटर पॅड आहे त्याच्यावरती तुम्हाला शेड्यूल लिहून दिलेलं आहे. म्हणजे कामं खूप जबाबदारीची आहेत. आणि परत वापरा बायोनिकचे मार्गदर्शक तुमच्या बांधावरती रिटर्न आहेत परत. आहेत की असा विषय नाही की तुम्ही फोन केला आणि टाळले. नाही तर आज घरचे सुद्धा फोन उचलत नाही, त्याच्यावर बोलायसारखं भरपूर आहे, मी टाळीत असतो. बरोबर आहे का नाही? बरोबर. कारण फोन उचलल्यावर सुद्धा विश्वास वाढतो, फोन नाही उचलल्यावर पण विश्वास संपल्यासारखा वाटतो. बरोबर का नाही? तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन वापरा बायोनिकचं आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत. आणि इथनं पुढे पण कंटिन्यू करणार आहेत. इथनं पुढे पण करणार. ओके. तर तुम्ही दिलेल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी जसं घडलं तसं पोटतिडकीने सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून मनापर्यंत खूप खूप धन्यवाद. तुम्ही काय करताय? बायोऑर्गॅनिक नाही, वापरा बायोऑर्गॅनिक. काय नाही, आता एवढं गुन्हे तरी हे कसलं दिसतंय बघा ना. आपण सुकलोय साहेब, पण ही सुकलेलं दिसणार नाही. माणूस उन्हात 10 मिनिटं म्हणा पांढरा माणूस पार काळा. मग काय इथं पीक आहे आणि इथं 10-12 तास उन्हात उभा आहे. दिवस मावळीपासून तुम्ही रोज त्यात बोलताय म्हणून तुम्हाला